नागपुरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, क्रीडा संकुल तसंच आयुर्वेदिक रुग्णालय परिसरामध्ये नव्या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने तयारी सुरू केली आहे। निर्माणासाठी तिन्ही परिसरात मिळून जवळपास 600 झाडं तोडली जाणार आहेत। त्यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने रितसर नोटीस काढून वृक्ष तोडणीला एका प्रकारे परवानगीच दिली आहे। मात्र पर्यावरणवाद्यांनी या वृक्ष तोडणीला जोरदार विरोध सुरू केलाय। एक झाड आईच्या नावावर अशी मोहीम यावेळी सुरू करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय, क्रीडा संकुल आणि आयुर्वेदिक रुग्णालयाची इमारत अशा वेगवेगळ्या सरकारी इमारतींच्या बांधकामासाठी शेकडोंच्या संख्येने मोठी झाडं जी आहेत ती तोडली जाणार आहे आणि त्या संदर्भात महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने जाहीर सूचना जी आहे ती लावलेली आहे। सध्या दृश्यांमध्ये तुम्ही जी जाहीर सूचना पाहताय ती नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये इमारतीच्या बांधकामासाठी एकूण 42 झाडं तोडली जातील अशा पद्धतीची नोटीस जी आहे ती महानगरपालिकेकडून लावण्यात आलेली आहे। जी झाडं तोडली जाणार आहे त्या प्रत्येक झाडावर अशा स्वरूपामध्ये नोटिसास जे आहेत त्या लावण्यात आलेल्या आहे आणि पर्यावरणवाद्यांनी या संपूर्ण कारवाईवर तीव्र आक्षेप घेतलेला आहे। राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये मोकळ्या जागेवर प्रशस्त इमारत बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर अनेक जे संबंधित कार्यालय आहे सगळेच एका ठिकाणी आणण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे लोकांना सोयी होईल असा त्यामागचा उद्दिष्ट होता आणि त्याच अनुषंगाने आता सुमारे 200 कोटी रुपये खर्चून एक 6 मजली इमारत जी आहे ती या ठिकाणी बनवली जाणार आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व संबंधित कार्यालय एकाच ठिकाणी येऊन लोकांना सोयीस्कर होईल आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी झाडं तोडणं प्रस्तावित आहे। मात्र पर्यावरणवादी जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे 42 झाडं आहे ते तोडली जाऊ नये, ते न तोडता इमारत बांधण्यात यावी अशी मागणी करत आहे। त्यामुळे पर्यावरणवाद्यांच्या या पवित्र्यामुळे सरकारसमोर एक अडचण निर्माण होऊ शकते। येणाऱ्या काळामध्ये हे जे तिन्ही प्रकल्प नागपूरच्या लोकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे, त्यांचा निर्माण लगेच होतं की पर्यावरणवाद्यांच्या या आंदोलनामुळे त्याच्यामध्ये काही विलंब होते हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। नवी मुंबईच्या विमानतळाच्या कामात